आज आपण करणार आहोत मस्त चटपटीत असं लिंबू मिरचीचं लोणचं। त्यासाठी इथे मी घेतलेल्या आहेत थोड्या तिखट मिरच्या आणि थोड्या कमी तिखट अशा मिरच्या। तर साधारण पावशेर अशा मी मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर 5 असे मोठे मोठे छान असे रसवाले लिंबू घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला लिंबू मिरचीचं लोणचं करायचं आहे। त्यासाठी इथे मी घेतलेली आहे 50 ग्राम मोहरी घेतलेली आहे आणि 50 ग्रामपेक्षा थोडी कमी आपण घेतलेली आहे मेथी। त्यात आता लिंबू मिरचीच्या लोणच्यासाठी आपण छान असा मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे पॅन ठेवून घेतला होता। पॅन थोडा गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे आणि मेथीचे दाणे सर्व टाकून घेतलेले आहेत। तर थोड्याशा तेलामध्ये मोहरी आणि मेथी छान अशा आपल्याला थोडीशी अशी वरखाली तेलामध्ये परतून घ्यायची आहे। तर ते परतत असताना छान असा सुगंध येत नाही तोपर्यंत आपण ती छान अशी अगदी बारीक गॅसवरती आपण ती परतून घ्यायची आहे। साधारण 1-2 मिनटं अगदी लो फ्लेमवरती आपल्याला छान अशी मोहरी आणि मेथी भाजून घ्यायची आहे। इथे पाहू शकता मोहरी आणि मेथी अशा प्रकारे भाजून घेतलेली आहे। मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। आता ती आपल्याला थोडीशी गार होऊ द्यायची आहे। तर छान गार झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। तोपर्यंत मी काय केलं आहे, इथे पातेलं ठेवलं आहे। पातेल्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आणि लिंबू आपल्याला छान असे बॉईल करून घ्यायचे आहेत। तर जोपर्यंत लिंबू आपले बॉईल होत आहेत तोपर्यंत आपण काय करायचं आहे, जे आपण मेथी आणि मोहरी भाजून घेतली होती ती मिक्सरच्या जारमध्ये घेऊन आपल्याला छान अशी त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकायची आहे। तर इथे पाहू शकता आपलं जे मिश्रण आहे ते वाटून तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि पावडरचा सुगंध अतिशय सुंदर येतो आणि त्याची चव देखील अतिशय सुंदर लागते। तर आता साधारण 1-2 चमचे मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। तर मीठ देखील आपल्याला छान असं या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे हा झालेला आहे तयार मसाला आपल्या मिरचीमध्ये घालण्यासाठी। तर आता आपण इथे मिरच्या ज्या धुवून स्वच्छ करून घेतल्या होत्या आणि स्वच्छ असं देखील घेऊन कोरड्या केल्या आणि त्यानंतर मध्ये असे त्याला सुरीच्या साहाय्याने अशी चीर पाडायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आधी भरून घ्यायचं आहे आणि नंतर जो मसाला आपण तयार केलेला आहे तो मसाला अगदी व्यवस्थित मिरचीमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असा मसाला भरून घ्यायचा आहे आणि मिरच्या अशा खूप लांब लांब असल्यामुळे काय करायचं आहे, मधून आपल्याला मिरचीला चिरायचं आहे आणि एका मिरचीचे 2 भाग असे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये आपल्याला व्यवस्थित असा मसाला भरून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये व्यवस्थित आपल्याला असा मसाला भरून घ्यायचा आहे आणि तिखटचं प्रमाण अगदी व्यवस्थित राहावं त्यासाठी मी कमी तिखटाच्या आणि जास्त तिखटाच्या असे दोन्ही देखील मी इथे मिरच्या वापरलेल्या आहेत। आणि इथे पाहू शकता आपले जे आपण लिंबू उकडायला ठेवले होते ते लिंबू देखील इथे आपले छान असे शिजलेले आहेत। लिंबाला जेव्हा अशा भेगा पडतात तेव्हा आपण समजून जायचं की आता लिंबू इथे छान असा शिजलेला आहे आणि त्यानंतर आता मी इथे सर्व लिंबू एक डिशमध्ये काढून घेत आहे। तर पाहू शकता लिंबू देखील छान इथे शिजून झालेले आहेत आणि मिरच्या देखील आपल्या व्यवस्थित मसाला भरून तयार झालेल्या आहेत। आता आपल्याला द्यायची आहे लोणच्याला फोडणी। तर इथे फक्त 1 पळी तेलाचा मी वापर करत आहे। 1 पळी तेल मी घेतलेलं आहे। पाहू शकता इथे मिरच्या देखील छान असा आपला मसाला भरून तयार झालेला आहे आणि इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तेल तापल्यानंतर सर्व मिरच्या आपल्याला तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत। तर आपल्याला मिरच्या सतत अशा हलवत राहायच्या आहेत आणि छान अशा तेलामध्ये आपल्याला वर खाली परतत राहायच्या आहेत। तर मिरच्या अशा छान परतून आपल्याला काय करायचं आहे, कढईवरती एक असं ताट ठेवायचं आहे खोलगट आणि त्याच्यावरती आपल्याला त्या झाकणामध्ये किंवा ताटामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या ज्या मिरच्या आपण कढईमध्ये परतत आहोत त्या छान अशा आपल्या पाण्याच्या वाफेमध्ये शिजून निघतात आणि अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं लोणचं आपलं तयार होतं। तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला
छान अशा मिरच्या परतून घ्यायच्या आहेत. आणि मिरच्या छान शिजल्या आणि त्याचा रंग बदलला की जो मसाला आपला शिल्लक राहिला होता तो सर्व मसाला आपल्याला त्या मिरच्यांमध्ये ॲड करायचा आहे आणि सर्व आपल्याला व्यवस्थित अशा मिरच्या त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत. मिरचीचं असं लोणचं करायला मला माझ्या आजीने शिकवलं आणि हे लोणचं इतकं उत्कृष्ट आणि इतकं सुंदर चवीला लागतं ना, ते मुरल्यानंतर तर हे लोणचं खाण्याची मजाच खूप वेगळी असते. मिरच्या परतत असताना गॅसची फ्लेम अतिशय अशी कमी ठेवायची आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा मसाला टाकून सर्व मिरच्या परतल्यानंतर पुन्हा एकदा आपण ज्या ताटामध्ये पाणी ओतून घेतलं होतं ते ताट व्यवस्थित असं कढईवर ठेवायचं आहे. पण ठेवताना इतकी काळजी घ्यायची आहे की त्या ताटातलं पाणी आपल्या कढईमध्ये पडू नये. आणि जे लिंबू आपण आता बॉईल करून घेतले होते त्या लिंबाचे आता आपल्याला खापा करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी एका लिंबाच्या 4 अशा खापा करून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एका लिंबाच्या अशा 4-4 खापा करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे 5 लिंबाच्या मी सगळ्या खापा व्यवस्थित अशा करून घेणार आहे. आणि अजून 3 लिंबू मी एक्स्ट्रा घेतलेले आहेत यासाठी की तर 3 लिंबाचा रस आपल्याला ह्या लोणच्यामध्ये आपल्याला छान असा टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून की लिंबाचं जे लोणचं आपण करत आहोत ते अतिशय अप्रतिम असं होणार आहे. तर आता इथे या सर्व खापा आपल्याला ज्या मिरच्या आपण परतून घेतल्या होत्या त्या मिरच्यामध्ये आपल्याला लिंबाच्या खापा सर्व ॲड करायच्या आहेत. लिंबाचा रस देखील आपल्याला लोणच्यामध्ये ॲड करायचा आहे. त्यासाठी मी अजून इथे 3 लिंबू चिरून घेत आहे, यासाठी की आपल्याला त्याचा रस व्यवस्थितपणे असा लिंबू मिरचीच्या लोणच्यामध्ये आपल्याला टाकता यावा. तर आता ज्या खापा आपण लिंबाच्या करून घेतल्या होत्या त्या आपण मिरचीमध्ये संपूर्ण ॲड करायच्या आहेत आणि व्यवस्थित असं एकत्र लिंबू आणि मिरची आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा इतकी सुंदर आणि अप्रतिम या लोणच्याची चव लागते ना, आणि त्यातून आपण जो मसाला तयार केला आहे तो मसाला देखील अतिशय उत्कृष्ट असा मुरल्यानंतर हे लोणचं आपल्याला चवीला लागतं. तुम्ही देखील ना असं लोणचं एकदा नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी माझी नसून माझ्या आजीची आहे. मला ही माझ्या आजीने शिकवली होती आणि तेव्हापासून हे माझं अतिशय फेवरेट असं लिंबू मिरचीचं लोणचं आहे, जे की मला ते खूप म्हणजे खूप आवडतं आणि मी नेहमी हे लोणचं करत असते. तर तुम्ही देखील असं लोणचं नक्की ट्राय करून बघा. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही लिंबू मिरचीची रेसिपी? तर खरंच तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना, जी माझी नसून माझ्या आजीची आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या रेसिपीला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता काय करायचं आहे, एक काचेची अशी आपल्याला बरणी घ्यायची आहे आणि आपल्याला जी लिंबू मिरची लोणचं आपण तयार केलेलं आहे ते काचेच्या बरणीत आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता व्यवस्थित असं सर्व लिंबू मिरचीचं लोणचं मी इथे काढून घेतलेलं आहे. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं तेल अजून घ्यायचं आहे. तर आपल्याला तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे. तर साधारण 4 पळ्या तेल आपण इथे गरम करून घेतलेलं आहे आणि अगदी गरम तेल आपल्याला टाकायचं नाही या लोणच्यामध्ये. ते तेल छान गरम करून पूर्ण गार होऊ द्यायचं आहे आणि संपूर्ण तेल आपल्याला या लोणच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि लिंबाचा रस देखील आपण ह्याच्यामध्ये अजून ॲड केलेला आहे आणि अतिशय सुंदर हे लोणचं लागतं. व्यवस्थितपणे हे लोणचं आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि बरणीला व्यवस्थित असं झाकण लावून आपल्याला एका जागी व्यवस्थित असं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. साधारण एक 15 दिवस हे लोणचं मुरायला लागतात. तर 15 दिवसामध्ये इतकं सुंदर हे लोणचं मुरतं ना, संपूर्ण तिखटपणा आणि आंबटपणा त्याच्यामध्ये उतरून येतो आणि अप्रतिम अशी या लिंबाच्या लोणच्याची आणि लिंबू मिरचीच्या लोणच्याची चव होती. आणि तुम्ही हे लोणचं नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील नक्की आवडेल. आणि जर पहिल्यांदाच तुम्ही माझ्या चॅनलवर आला असाल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला माझ्या पुढच्या रेसिपीच्या नोटिफिकेशन पाहायच्या असतील तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
तर आपण पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.